नमस्कार, मी पूनम चौगुले. तोडकर संजीवनी आरोग्य विषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. निसर्गोपचार पद्धत आणि त्याचबरोबर आयुर्वेद याच्यावरती आपण बोलतोय आणि आपल्या सोबत आहेत माननीय स्वागतजी तोडकर सर, जे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून विविध व्याधींवर, मानसिकतेवर, स्पेशली महिला आणि पुरुषांच्या मानसिकतेवरती काम करतात आणि अध्यात्माची जोड देऊन त्यांना बरं करण्याचं काम करतात. स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये बरेच बदल होतात सर. म्हणजे जेव्हा एक मुलगी वयात येते त्याच्यानंतर तिच्यामध्ये होणारे बदल शारीरिक असतील, मानसिक असतील. त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीमध्ये होणारे बदल, तिच्या मानसिकतेत होणारे बदल, एका सर्टन एज नंतर भीती वाटणं किंवा हार्मोनल इम्बॅलन्स याचा परिणाम पीसीओडी, पीसीओएस आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो हे की आता स्त्रियांमध्ये हे आजार व्हायलाच लागलेत की मला पीसीओडी आहे, मला पीसीओएस आहे, किंवा मासिक धर्म त्यांचा जो अनियमित होतो याच्यावरती आपण काम करतो का? हा, करतो ना. ह्याच्यावरती कसं आहे की जास्त करून माझ्या मिसेस काम करतात. सौ संजीवनी मॅडम आहेत, त्या काम करतात त्याच्यावरती जास्त करून. आणि महिलांच्यासाठी आम्ही एक महिला स्वास्थ्य फाउंडेशन पण सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये महिलांच्या अशा तुम्ही जे म्हणता ना मानसिकता किंवा हे बिघडलेली असते, खरंच आज मानसिकता महिलांची, म्हणजे मी कळकळीची विनंती करून सांगतो की थोडीशी मानसिकता जर आपल्याला छान ठेवायची असेल, स्थिर ठेवायची असेल, तर अध्यात्मासारखा दुसरा पर्याय नाही आहे. कारण नामस्मरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी देव मानतो आहे नाही माहीत नाही, किंवा एक विचार म्हणू आपण, देव हा एक विचार जरी मनात आला तरी कुठंतरी मन स्थिरावल्यासारखं होतं, शांत होतं, राग शांत होऊन जातो, चिडचिड थांबून जाते. हल्ली महिलांची चिडचिड खूप वाढायला लागलेली आहे. ह्याच्यातून सध्याचं वातावरण असू शकतं. कारण कसं होतं की वातावरण म्हणजे घरातलं वातावरण, नवऱ्याचं, मुलांचं टेन्शन. आज महिलांना कसं झालंय की पूर्वीसारखी कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे महिलांच्या मध्ये. पूर्वी बघितलं तर स्त्रिया भक्कम होत्या. आता जर बघितलं गेलं तर आता मेंटली खूप स्ट्रॉंग आपण महिला म्हणतो, पण जितकं स्ट्रॉंग होत चालल्यात तितक्या खचतही चाललेल्या आहेत. कारण कसं होतं की पुढे जाण्याच्या मार्गामध्ये ना पाठीमागचंही पाहावं लागतं. पुरुषांना तसं नसतं, पुढं बघायला लागले तर पुढचं ते चालू शकतं. पण महिलांचं कसं असतं की पाठीमागचं मुलं, शाळा त्यांचं सगळं, नवऱ्याचा टिफिन, इथून जे सुरू होतं ते घरी असलेल्या लोकांचं थोडंसं करून का असं ना त्या महिलेला पुढं जॉब वर्क करावं लागतं. आणि आज कसं आहे की दोघांनी जॉब केल्याशिवाय परवडतही नाही. मग यात त्या महिलेची फार म्हणजे कसं होतं की मानसिकता बिघडून जाते. आणि हे कुठं जर आपल्याला वाटत असेल तर किमान त्या महिलेने स्वतःला 5 मिनिटाचा वेळ देऊन शांत मेडिटेशन करावं, किंवा नामस्मरणासारखा दुसरा पर्याय नाही आहे. आणि त्या अशा महिलेला कसं, पुरुषाला सिंगल काम असतं, महिलेला तसं डबल काम असतं, घरचं करून परत ऑफिस वर्क असतं. त्यामुळं कसं होतं की त्याची डबल खच्चीकरण झाल्यासारखं होऊन जातं. त्यामुळं महिलांनी स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. हे जे तुमचं ओव्हरवेट म्हणता किंवा तुम्ही आता मानसिकता बिघडली म्हणता, काय म्हणता, तर ह्याच्यात सगळ्यात छान असं आहे की थोडंसं योगा, थोडंसं, कारण त्या महिलेनं स्वतःसाठी हा वेळ थोडा का असे ना द्यावाच लागेल. आता माझ्याकडे येतात, मला म्हणतात नाही सर, अहो खूप मला सकाळी 5 वाजता उठावं लागतं, सगळं ते मुलांचं करावं लागतं, सगळ्यांचं टिफिन करायचं, त्यात घरच्या लोकांचं बघायचं, त्यात स्वतःचं उरकायचं, मग पुढं जॉबला जायचं, जॉब वर्क दिवसभर करायचं, संध्याकाळी आल्यानंतर अक्षरशः नको वाटत असतं, तरीसुद्धा आम्हाला किचन कट्ट्यावरती तिथं काम करावं लागतंच. त्याला पर्याय राहत नाही. आणि त्यात आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी बघायचं म्हटल्यानंतर तरी त्यातूनच आमचं रक्त आटून जातं. मग ते चेक केल्यानंतर खरंच कमी झालेलं असतं. सगळं करायचं आहे ते छानसं जीवन जगता यावं म्हणून, पण ते आजपर्यंत कुणालाही जगता आलेलं नाही असं मला वाटतंय. आणि त्यासाठी जे तुमच्या मनातल्या शंका असतील तर त्या तुम्ही नक्की कॉल करा. तुम्हाला स्क्रीनवरती खाली नंबर दिसत असतील, माईंचेही नंबर त्यात आहेत, तर माईंना तुम्ही नक्की फोन करा आणि त्यानुसार तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. आणि तुम्हाला ज्या तुमच्या मनातल्या, कारण काही प्रश्न असे असतात की तुम्ही म्हणजे एक स्त्री ना आपल्या नवऱ्याला सुद्धा विचारू शकत नाही, किंवा मैत्रिणीला विचारलं तर मैत्रीण काहीतरी वेगळंच उत्तर देऊ शकते. आणि हल्ली काय झालं की यामुळेच एक मैत्रीण आपलंच रडं घेऊन बसलेले आहे. जरी तुम्ही आता बाहेर गेलात ना, एखाद्या मैत्रिणीला सांगितलं ना की सकाळपासून माझा एक उजवा डोळा दुखतोय, ती म्हणती कालपासून माझे दोन्ही दुखायला लागले. आपलंच दुःख मोठं आहे प्रत्येकाला आणि ते सांगत बसलेले असतात. म्हणून तुम्हाला सांगतो की तुमचं जे काय असेल तर तुम्ही नक्की, महिलांना सगळ्या विनंती आहे
की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं असू दे, तुम्ही माइंडशी तुम्ही कनेक्ट व्हा आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या प्रश्नांची माहिती, हार्मोन इनबॅलन्समध्ये कसं होतं, काय होतं, मग त्यात आपण काय केल्यानंतर, घरगुती उपाय केल्यानंतर कशा पद्धतीनं आपण पैसा तर वाचवू, पण त्याच्यापेक्षाही जास्त म्हणणार तर तुमच्या संसारासाठी तुम्ही कशा पद्धतीनं छान राहू शकता, काम करू शकता. आणि त्यानुसार तुमच्या मुलांचं, आज कसं आहे की मुलांच्या करिअरकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तो आपला सक्षम भारत बनवायचा असेल तर प्रत्येक स्त्रीनं आपल्या मुलांच्याकडे लक्ष देणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार ते तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती, कारण कसं आहे टेक्निकली जर तुम्हाला काही गोष्टी समजत गेल्या तर नक्कीच तुम्ही छान लाईफ जगू शकता, तुमचा संसारही तुम्ही छान करू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला जर काय हवं असेल, मग ते घरगुती उपाय असू देत, आयुर्वेदातली माहिती असू दे किंवा पंचकर्माबद्दल. आता महिलांच्या मध्ये जर बघितलं ना, आफ्टर डिलेव्हरी बघा की आता सीझरची सगळी फॅशन आलेली आहे, मी फॅशनच म्हणेन त्याला. तर सीझर नंतर ना जे वात राहिलेला असतो किंवा आमच्या कोल्हापुरी भाषेत वात्या म्हणतात त्या, तर तो जो राहिलेला असतो, पोट मोठं दिसतं, तर याच्यावरती सुद्धा पंचकर्मामध्ये खूप छान छान असे उपचार करता येतात, खूप आपल्याला ते कमी करता येतात. घरगुती उपायामध्ये जर सांगायचं झालं तर मोहरीचं तेल मसाज करायचा गरम करून, थोडा वेळ थांबायचं आणि थोड्या वेळानंतर परत तव्याला कापड लावून ते गरम गरम शेक द्यायचा, पोट बांधून झोपायचं. 3 महिन्यामध्ये ते पूर्ण पोट गायब होऊन जातं, पूर्ण अगदी तुम्ही जसं पहिलं जसं होतं तसं. अगदी त्याच्यावरती ज्या तुम्हाला स्ट्रेच मार्क आलेले असतात ते सुद्धा 70-80%, 90% काही काहीचे तरी पूर्णच निघून गेलेले आहेत, निघून गेलेले आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून फक्त सातत्य पाहिजे, तुम्ही त्यांना कनेक्ट होऊन राहा, त्या तुम्हाला या अशा खूप साऱ्या गोष्टी सांगू शकतात की जेणेकरून. आता मोहरीचं तेल 3 महिने लावायला काही त्रास नाही हो, आणि संध्याकाळी करायचं आहे. वजन कमी करण्यासाठी, आता बऱ्याच असतात बघा वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप परेशान असतात, तर जिरानी ओव्याचा काढा कसा करायचा, कसं प्यायचं, याचं सगळं तुम्हाला माहिती असेल, नसेल तर तुम्ही फोन करून विचारा. जिरानी ओव्याचा काढा जर पिला तर रोज रात्री जेवण झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं वजन कमी व्हायला लागतं. आता हार्मोनल इनबॅलन्समध्ये सुद्धा खूप त्रास होतात. त्या महिलेची बघा मानसिकता बिघडलेली असते, हृदयाची धडधड वाढते, अनामिक भीती वाटते. अशा महिलांनी गाजराचा रस घ्यायचा, एक फुलपात्र भरून त्याच्यात अर्धा चमचा मध मिक्स करायचा आणि तो प्यायचा. 3ऱ्या दिवसापासून हृदयाची धडधड कमी व्हायला लागते. आता हिमोग्लोबिन कमी आहे, काय कमी आहे, असे खूप सारे रिपोर्ट्स आपल्याला ते बघायला मिळतात. या सगळ्यांवरती जर तुम्हाला माहिती हवी असेल, घरगुती उपाय, तर तुम्ही माईंना नक्की कॉल करू शकता, माईंना भेटू शकता. माई कोल्हापूरमध्ये जास्त असतात, माईंना भेटण्यासाठी खूप लोक लांबून लोक येतात अगदी, आणि खूप छान त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया लोकांच्या मधून आज मला मिळते. आणि खरोखर मी स्वतःलाही खूप प्राऊड फील करतो की माझं हे जी सुरुवात आहे ती मी सुरुवात एकट्यानं केली होती, नंतर माई आल्या, माईनी ही सुरुवात माझ्या अगदी खांद्याला खांदा लावून केलेली आहे. आणि खरंच आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर खूप, आज त्यांनी जे फाउंडेशन काढलेलं आहे तर त्याच्यात 16,000हून अधिक महिला सभासद आहेत, आणि मला वाटते की कोटींच्या घरात त्यांचे फॉलोअर्स आहेत त्या स्वास्थ्य फाउंडेशनचे. फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटकातून सुद्धा, म्हणजे आमच्या इथून कर्नाटक जवळ पडतं कोल्हापूरपासून, तर कर्नाटकमधून सुद्धा खूप साऱ्या महिला आहेत, अगदी गुजरातवरून आहेत, राजस्थानवरून आहेत, मध्य प्रदेशवरून महिला त्यांना कनेक्ट आहेत, त्यांच्या त्या फाउंडेशनला सभासद आहेत, असं खूप सारं. आणि विशेष सांगायचं म्हणजे बरेच फॉरेनर्स सुद्धा त्यामध्ये अगदी हे झालेले आहेत. त्यांच्याबरोबर त्याही तेवढ्याच पद्धतीनं निसर्गोपचार असतील, आयुर्वेद असेल, याच्यासाठी काम करतायत. आणि महिलांनी खरंच माईंना कनेक्ट व्हावं. तोडकर संजीवनीचं महिला स्वास्थ्य फाउंडेशन हे पर्टिक्युलर महिलांसाठी काम करत आहे, त्यांच्या आरोग्यावरती त्या काम करतायत. तर आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा नंबर डिस्प्ले होतोय, कोल्हापूरचा ॲड्रेसही आहे, तुम्ही कधीही त्यांना भेटू शकता, तुमच्या काही प्रश्न शंका त्यांना विचारू शकता. माहिती जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तोडकर संजीवनी आरोग्यविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण बघत होतो की महिलांवरच्या आजारांवरती पंचकर्म कसं काम करतं. तर सर, जसं आपण महिलांच्या आजारांवरती बोलतोय की त्यांना एक अनामिक भीती असते, धडधड असते त्यांना, किंवा PCOD, PCOS किंवा आफ्टर प्रेग्नन्सी वात्या जसं आहे, तर त्याच्यावरती पंचकर्म काम करतं का? पंचकर्म म्हटलं तर कसं असतं की सेल्स रिजनरेट करणं, म्हणजे एखादं समजा काय जर दुर्बल असेल तर त्याला बल देण्याचं काम, शरीरातले काही गोष्टी असतात तर ह्यांना ताकद देण्याचं काम पंचकर्मामध्ये होऊन जातं. पंचकर्माचं कार्यच हे आहे
की तुमच्या मनाची दुर्बलता कमी करणे, तुमच्या मेंदूची दुर्बलता कमी करणे, तुमची शारीरिक दुर्बलता कमी करणे आणि तुम्हाला स्ट्रॉंग बनवणे. आता महिलांच्या मध्ये जर म्हणत असाल तर हे खूप छान काम करतं पंचकर्मा. अगदी हे प्रत्येकाने, फक्त एकच आहे की प्रेग्नन्सी पिरियडमध्ये कोणत्याही प्रकारचं पंचकर्मा करायचं नाही, बॉडी सर्व्हिसिंग कोणत्याही प्रकारचं करायचं नाही. मग ते घरगुती उपायांमधून सुद्धा करायचं नाही, पंचकर्मामधून सुद्धा करायचं नाही, किंवा एखादं मेडिसिन घेऊन सुद्धा तुम्ही ते पंचकर्मा करायचं नाही. कारण आज पंचकर्मासाठी ना माझं स्वतःचं सुद्धा सुजीवनी लिक्विड म्हणून आहे, खूप छान पंचकर्मा करतं. आता कसं होतं की बऱ्याच लोकांना 7 दिवस येऊन राहणं वगैरे जमत नाही, किंवा तेवढा खर्च 50,000 रुपये सुद्धा काही लोकांना जमत नाही. मग अशा लोकांनी सुजीवनी लिक्विड म्हणून नाही, जे घरच्या घरी 10 दिवसाचा कोर्स आहे, 10 दिवसाचा कोर्स करायचा, रोज सकाळी एकदाच घ्यायचा 20 ml. सकाळी उठल्यानंतर ब्रश करणे, ब्रश केल्यानंतर 20 ml 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये ते घेणे. त्याच्यासोबत एक चूर्ण फ्री मिळतं, ते चूर्ण 1 चमचा त्यात मिक्स करून पिला तर अगदी आवळा सरबत पिल्यासारखं टेस्ट आहे त्याची. अगदी जर तुम्हाला अजून टेस्ट वाढवायची असेल तर साखर मीठ घालून सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. त्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. ह्याला म्हणजे तसं आपण मेडिसिन म्हणू शकत नाही, हे बॉडी सर्व्हिसिंगसाठी आहे. 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापासून तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवायला लागतो. कोटा 2ऱ्या किंवा 3ऱ्या मिनिटाला कोटा पूर्ण क्लीन. मग कोट्यातली सगळी घाण असेल, म्हणजे बटाट्याची सालं असतील, टोमॅटोची सालं असतील आणि बरेच काय असं आपल्या कोट्यामध्ये, किंवा आपण इकडचं तिकडचं ओबड धोबड आरबट चरबट खाल्लेलं सगळं ते बरंच कोट्यामध्ये, मोठ्या आतड्यांमध्ये त्याचे ते मलाच्या रूपात कुठं ना कुठं तरी ते चिटकून राहिलेलं असतं आणि ते इतकं वाईट असतं. त्यामुळं पचनसंस्थेवरती पूर्ण परिणाम होतो, पचनसंस्था मंदावते, त्याच्यामुळं अन्य आजार होऊ शकतात. मेन म्हणजे पचनसंस्था चांगली असेल तर आजारांचं प्रमाण कमी असतं. पचनसंस्था जर समजा अशी जर वीक झाली, आणि वीक होण्याच्या पाठीमागची कारणंची असतात, हे जर असं जर काय असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच म्हणजे पोट मोठं दिसायला लागणे, मग ते स्किन प्रॉब्लेम होणे, मग बरंच अगदी सर्दी खोकला सुद्धा वारंवार होणे, हे सगळे आजार आहेत. तर हे त्याच्यामुळे होऊ शकतात. तर तुम्हाला सांगतो, हे जे आहे ते उष्णतेचे त्रास, पित्ताचे त्रास, मूळव्याध, अमुक तमुक, हे जर आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही सुजीवनी लिक्विड हे तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता. सुजीवनी लिक्विड साधा मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. कुठेही पत्ते पाणी पाळायची गरज लागत नाही, कुठेही तुम्हाला राहायची गरज लागत नाही. तुमच्या घरी राहून ते घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर 15 ते 20 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास काही खायचं नाही. अर्ध्या तासानंतर काही ना काहीतरी नाश्ता करायचा असतो, मी काही ना काहीतरी खायचंच. हे जर केलं तुम्ही 3ऱ्या दिवसापासून तुम्हाला त्याचे रिझल्ट जाणवायला लागतात. किमान वर्षभर तरी जास्त काही टेन्शन घ्यायची किंवा काळजी करायची शरीराबद्दल गरज लागत नाही. मग किरकोळ घरच्या घरी जे काय असेल ते नित्यनियम पाळणे. आणि प्रेग्नन्सी पिरियडमध्ये हे कुठल्याही पद्धतीनं पंचकर्मा करायचं नसतं, म्हणून घ्यायचं नाही. आता 3 वर्षाच्या वरती म्हणजे ते लहान मुलांना पण चालतं, 3 वर्षाच्या आतील मुलांना पण चालतं. पण कसं असतं की नवीन गाडी घेतली की 3 सर्व्हिसिंग फ्री असतात ना, तसं जन्माला आलं ना की पहिले 3 वर्ष परमेश्वरच काळजी घेत असतो. त्यामुळे 3 वर्षे काही करायची गरज लागत नाही. जेव्हा गरज आहे 4थ्या वर्षापासून पुढे तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच महिला मला असंही विचारतात की माझं 1 वर्षाचं बाळ आहे, मग मी ते सुजीवनी लिक्विड घेतलं तर चालेल का? त्याच्या बाळावरती काही तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. अगदी आफ्टर डिलिव्हरी तुम्ही 1 महिना, 2 महिने किंवा 3 महिन्यानंतर तुम्ही हे घेऊ शकता. 3 महिन्यानंतर जरी सुरू केला तरी ह्याचा काही साईड इफेक्ट नाही. 1 महिन्यानंतर जरी सुरू केला तरी ह्याचा काही साईड इफेक्ट नाही, कारण हे कोणत्याही प्रकारचं औषध नाही आहे. ह्या बऱ्याच वनस्पती आहेत, जेणेकरून ज्या वनस्पतींचा उपयोग तुमच्या शरीराला चांगला होऊ शकतो. तुम्ही जर 1 महिन्यानंतर घेतला, डिलिव्हरी आफ्टर डिलिव्हरी जर समजा तुम्ही 1 महिन्याने घेतलात तर त्याचा बाळाला सुद्धा त्याचा फायदा होतो. त्याचं सुद्धा छानसं असं व्यवस्थित तब्येत राहू शकते. तिची म्हणजे उंची असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, त्याची शारीरिक कॅपॅसिटी असेल, हे सगळी छान राहते त्याच्यातून. हे आयुर्वेदिक याला सगळ्या कसं असतं, याला सगळ्या परमिशन्स आहेत. आयुर्वेदिक ते लोक काय करतात की एफडीएची परमिशन आहे, सगळी परमिशन आहे, त्याच्यावरती आयुर्वेदिक परमिशन असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आयुर्वेदिक औषध आहे. तर आयुर्वेदिक औषध म्हणण्यापेक्षा हे कसं आहे की हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडी सर्व्हिसिंगसाठी, हे लक्षात घ्या. फक्त परमिशन सगळे आयुर्वेदिक आहेत त्याला, आणि नॅचरली परमिशन नियमानं राहायलाच पाहिजे. आपण परमिशन त्यासाठी घ्यावीच लागेल, ती घेतलेली आहे आम्ही, आणि त्यानुसार हे सगळ्या मार्केटला हे आणि खूप जातं. फॉरेन कंट्रीजमध्ये तरी इतकं मागणी आहे त्याला की म्हणजे मला असं वाटतं की फक्त फॉरेन कंट्रीजमध्येच ते जर पाठवत राहिलो तरी खूप छान मला त्याचा बेनिफिट मिळत राहील. 12 महिन्यांमध्ये कोणत्याही महिन्यात करू शकता. फक्त ही 2च लोक करू शकत नाही, 3 वर्षाच्या आतील मुलं
आणि प्रेग्नन्सी पिरियडमधल्या महिला, हे सोडून तुम्ही करू शकता. फक्त योग्य डॉक्टर, योग्य ठिकाण तुम्ही बघा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता. जिथं नॅचरल मिळेल अशा ठिकाणी तुम्ही करावं, हे माझं वैयक्तिक मत राहील. ज्याचा इफेक्टही तुमच्या बॉडीवरती तेवढाच चांगला होऊ शकतो. कारण आयुर्वेद, निसर्ग आणि अध्यात्म ह्या तिन्हींची जिथं सांगड असेल त्या ठिकाणी तुम्ही नक्की बिनधास्त करा. माझ्याकडेच यायला पाहिजे असं नाही, तुम्ही कुणाकडेही करू शकता, पण मी मात्र ह्या 3 प्रकारे करतो. त्यामुळं माझ्याकडं इतका चांगला त्याचा रिस्पॉन्स आहे आणि इतकं चांगलं, म्हणजे आलेले प्रत्येक व्यक्ती मला सांगते की सर मी हे कुठेही बघितलं नाही. हां, कारण नॅचरल जर समजा आता ते कसं करंजीच्या पानांवरती झोपवणं हे प्रत्येक ठिकाणी शक्य नसतं. त्याला ते डिसीज समजले पाहिजे. आता जर समजा स्किन प्रॉब्लेम वगैरे असतील तर त्याला आम्ही करंजीच्या पानावरती झोपवून ते ऑइल, एक विशिष्ट प्रकारचं ऑइल, आणि ते ऑइल आम्ही त्या पद्धतीने हे करतो. आता माझ्या इथं थोडं मी सांगितलं होतं मागील भागात की 50,000 रुपयेमध्ये आम्ही वर्षभर काळजी घेतो. ते 50,000 रुपयेमध्ये काळजी घ्यायला परवडतं, पण कसं की माझ्याकडे जे ऑइल येतं हां, तर ते टँकरच येतात. अच्छा. हां, मी असं जे येतं ना ते मला तेवढ्या मोठ्या ह्याने घेतो, कारण माझ्याकडे तेवढा खप आहे, माझ्याकडे तेवढं लोक येतात, तेवढ्यांची पंचकर्म माझ्याकडे होतात, माझ्याकडे खूप चालतं आणि त्यामुळं मला ते स्वस्तात बसतं. आता मला जर 2 पैसे कमीत बसत असेल तर त्याचा बेनिफिट लोकांना व्हावा हेच वाटते. म्हणून तर मी सगळ्या महाराष्ट्रभर फिरतो. अगदी मी दिल्लीपर्यंत जाऊन लेक्चर देऊन आलेलो आहे. सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे जाऊन मी येतो, पण कुठेही गेलो तरी एकही नया पैसा कोणाकडून मी लेक्चरचा घेत नाही. या प्रसार प्रचार करण्यासाठी जेवढा मला परमेश्वराने ताकद दिली आहे तीच मला खूप आहे. पैशात हे मोजू शकत नाही. हे मी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अजूनही अहोरात्र दिवस रात्र मी फिरायला तयार असतो. नक्कीच सर, तुमची एनर्जी अशीच राहू दे. इथंच थांबण्याची आता वेळ झाली. या कार्यक्रमात सरांच्याकडनं आपण जाणून घेतलं की महिलांवरच्या आजारांवरती आपण कशा पद्धतीनं पंचकर्म करू शकतो, निसर्गोपचार पद्धतीनं आपण आपले व्याधी, आपले उपचार कसे बरे करू शकतो, हे या एपिसोडमध्ये आपण पाहिलंय. आपण याविषयी रुग्णांना आलेले अनुभव जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. पंचकर्म सेंटरमध्ये मी या ठिकाणी येऊन मला रॅपिंग थेरपी दिली आणि अगदीच त्यामध्ये म्हटलं तर मी पहिल्यांदाच घेतली आणि इतकं मला छान वाटतंय की म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला. आणि त्यामध्ये मला स्क्रबिंग केलं, नंतर क्रीम वगैरे लावली, परत केळीच्या पानांनी मला पूर्ण रॅपिंग केलेलं आहे आणि स्टीम वगैरे दिली. इतकं छान वाटतंय की पहिल्यांदाच घेतली आणि इतकं मला छान वाटतंय की म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला. आणि त्यामध्ये मला स्क्रबिंग केलं, नंतर क्रीम वगैरे लावली, परत केळीच्या पानांनी मला पूर्ण रॅपिंग केलेलं आहे आणि स्टीम वगैरे दिली. या थेरपीमुळे मला इतकं फ्रेश वाटतंय की अगदी नवचैतन्य निर्माण झालंय. चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघू शकताय. आणि या धावपळीच्या जगामध्ये इतकं स्ट्रेस वगैरे असतो आपल्याला, तर स्टीममुळे सगळं अगदी बॉडी पेन सुद्धा निघून गेलेत माझे आणि इतकं खूप छान वाटतंय मला. आणि या थेरपीमध्ये मला स्टीम आणि मसाज हे सुद्धा दिलं
आणि त्यामुळे पूर्ण माझी बॉडी जी आहे ती एकदम रिलॅक्स झालेली आहे आणि खूप छान वाटतं. तोडकर संजीवनीमध्ये पारंपरिक पद्धतीने एकदम नॅचरल पद्धतीने पूर्णपणे उपचार होतात, थेरपीज होतात आणि मला एकदम अगदीच छान वाटलेलं आहे. तोडकर संजीवनी पंचकर्म सेंटरमध्ये तुम्हीही नक्की भेटा. थँक्यू. अशाच आणखीन काही शंका प्रश्न घेऊन आपण भेटणार आहोत सरांना पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.